बातमी राष्ट्रवादीच्या गोटातली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज झालेले आहेत। त्यांची नाराजी अद्याप त्यांनी जाहीर केली असली तरी देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नाराज असल्याचं जरी भुजबळ सांगत असले तरी भूमिका मात्र भुजबळांची ठोस समोर येत नाहीये। छगन भुजबळ यांनी पक्षातील 3 बड्या नेत्यांवर नाव न घेता आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्याकरता आलेला नाही। त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडलेत का असं चित्र निर्माण झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आता दाट आहे। भुजबळ 2 दिवस समर्थकांशी चर्चा करतायत आणि आता चर्चेअंतीच आपण फैसला करणार असल्याचं भुजबळ म्हणत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दाट आहे। नाशिकमध्ये भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता। त्याच वेळी सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरलेला होता। आपला वेगळा संसार थाटावा असा आग्रह धरलेला होता। भुजबळ यांनीही यावेळी आपली मनातली खदखद बोलूनच टाकलेली होती आणि दादांवर सुद्धा टीका केली होती। त्यामुळे छगन भुजबळ हे नेहमी काय भूमिका घेणार किंबहुना आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। दरम्यान भुजबळांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या पुढे कोणते पर्याय असू शकतात ते आधी आपण समजून घेऊया। पहा, भुजबळांच्या पुढे नेमके पर्याय काय असतील तर शरद पवार यांच्या पक्षात म्हणजेच घरवापसी करणं, पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं, भाजपमध्ये प्रवेश करणं, ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।